दुर्वी कोणाचा गो कोणी कोणी आणलं इकडे? आजपासून ही आपलीच मुलगी. आपण तिला वाढवू, चांगले संस्कार देऊ. स्वामींची हीच इच्छा असेल. आपण सगळे तिला सांभाळ. अरे हो, तुमचे नाव काय? आता आपणच तिचं नाव करूया. बरं, शुभांगी कसं वाटतं? रोहिणी कसं आहे? मस्त आहे. माझ्या आजीचं नाव ते. मी रोज हाक मारेल तिला. काय नाही, मी सुचवू का? आकांक्षा. आकांक्षा म्हणजे एक प्रबळ इच्छा. निवडणुकीची एक प्रबळ इच्छा. नवीन उमेद. एक गोळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जगण्याची नवीन उमेद घेऊन येणार. आकांक्षा, वा अण्णा, तुम्ही खरोखर बरोबर बोलला. मला हे नाव खूप आवडलं. आकांक्षा, ए आकांक्षा, आपली आकांक्षा. आकांक्षा, 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 आकांक्षा. साजिरी गोजिरी रूपान चंदेरी आलिया अंगणी आकांक्षा. सुंदर सोनुली नाजूक बाहुली लाखात देखणी आकांक्षा. तू आली हे मन मोहरले, तुझ्या तेजाने घर बहरले. खुद कान हसले ग तू गाली, जगण्यास मिळाली आकांक्षा. आकांक्षा एक प्रबळ इच्छा. आकांक्षा, आकांक्षा. गुड मॉर्निंग सुरभी. पुरे पुरे आता चल, ब्रश कर, तोंड धु, फ्रेश हो आणि जा अंगणात पटकन. योगासाठी सर्वजण जमा होतील आता. ठीक आहे? आकांक्षा, उठ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण आता ड्रॉवर खेचायचंय. ओके, आणि नंतर शटर डाऊन करायचं. पहिला आहे 1 2. हा, चला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6. आता हात वरती आणि खाली. 1 2 3 4 5 6 5 6 7 8 9 10. नाश्ता येतोय. चला, नाश्ता येईपर्यंत आपण वदनी कवळ बोलूया, प्रार्थना घेऊया. ओके ओके. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहजवन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदय भरण होणे जाणीते यज्ञ कर्म. जय जय वीर समर्थ. वा वा, आकांक्षा, फार छान नाश्ता अगदी. आणि गाणं म्हणण्याचा मूड करतो. आपण भेंड्या करूया ना. ओके ओके. भेंड्या मस्त. रमैया बसतावया, रमैया बसतावया, म्हणजे चुकोतिया, म्हणजे चुकोतिया. याहू. चाहे कोई मुझे चुगली करे, प्यार के तूफानों में गिरे हम.
तुमसे अच्छा कौन है, बिन बिगड़ लो जान दो, और तुम्हारे है सनम, तुम हमें पहचान लो। ना 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 मेरे बेरी पे बेर मत छोड़ो, मेरे बेरी पे बेर मत छोड़ो, कोई काटा है काटा चुभ जाएगा। काय ग पोरी, कॉलेजला का? बसची वाट बघते. तू त्या आश्रमातली ना? मी जयवंत, या गावचा सरपंच. बस गाडीत सोडतो तुला कॉलेजला. नाही नको काका, बस येईलच इतक्यात. नको थँक्यू. अरे मी त्याच रस्त्याने चाललोय, सोडतो तुला. बस बस पटकन बस, ये बस. नाव काय तुझं? आकांक्षा. तुमचं आश्रम अनऑथराइज ना? लायसन आहे का त्यांच्याकडे? खाली करावं लागणार, सगळ्यांना काढणार. बाहेर काढणार. पण तू घाबरू नकोस, मी आहे ना. काका, लाज नाही वाटत तुम्हाला? थांबा, आताच्या आता गाडी थांबवा. मी बोली गाडी थांबवा. ए वल्ला, जाऊ दे पोरीला. I'm a killer. I like bang, bang, bang. Gonna get ya. हे आकांक्षा, काय झालं? का रडतेस? हा? अगं बोल ना काहीतरी. सरपंच जयवंत, त्यांनी मला पाहून त्यांची गाडी थांबवली. मला बोलत कॉलेजला सोडतो, आणि कॉलेजला लेट पण होत होतं जायला, पण मी बसले. त्या नराधमाची एवढी हिंमत, माझ्या पोरीला हात लावतो. ते काही नाही प्रमोद, आपण पोलिसात तक्रार करूया. पोलिसात? त्या आधी हाताळून लढत जातो. कोणाच्या तांगड्या तोडताय या वयात? सांभाळून. हा बल्ल्या, तांगड्या कारागारा तोडतो. बस 5 दिवस हे आश्रम खाली करायचा. अरे ही तुझ्या बापाची जागा आहे का? ही माझी जागा आहे, माझी. आणि ते जे पाहिजे ते मी करेन. चल चालता हो, निघ इथून. आणि एक लक्षात ठेव, जर आकांक्षाच्या अंगाला हात लावलास तर याद राख. सोशल वर्कर, सोशल तितकंच करायचा. सरपंच आहे मी या गावचा. परमिशन ना लायसन्स, राहिलं जागेचं. 5 दिवसात पेपर घेऊन येतोय. पैसे घ्यायचे आणि सटकायचा. वाटल्यास आकांक्षाला ठेवून जा माझ्याकडे. काळजी घेईन मी तिची. राक्षसा, ती जीप छाडून टाकेन. आई वडील भाई आहे तुला. हा?
ए थरड्या, आतापर्यंत फक्त आकांक्षाच्या केसाला हात लावलाय. 5 दिवसांनी याच हाताने उचलून घेऊन जाय. काय झालं? सगळ्यांचे चेहरे का उतरले आहेत? आश्रमात आज मला पहिल्यांदाच असं फील होत आहे. मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. तो सरपंच त्या जेलमध्ये आपल्या आकांक्षावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने कसा बसा स्वतःचा बचाव केला आणि मग तो आश्रम बंद करा, हे बेकायदेशीर आहे आणि काय ते लायसन नाहीये म्हणतो. 5 दिवसात पोलीस येणार आहेत आणि त्यांना दिनकर काकांना पण मारलं आणि आपल्या आकांक्षाला पण उचलून नेईन म्हणतो. अशा धमक्या देतो. मी खूप घाबरलोय सध्या आणि आता या वयातले. नाही सुरभी, नाही. तुम्ही सगळ्यांनी चिंता करू नका. तो सरपंच असला म्हणून काय झालं? हे आश्रम बंद पडू देणार नाही मी. आपण कायदेशीर जाऊ, परवानगी घेऊ. ते इथले मिनिस्टर आप्पासाहेब बेलवळकर माझे पेशंट आहेत. करू आपण काहीतरी. आजोबा, काय झालं? का रडताय तुम्ही? आणि इथे एकटेच? कोण तू? मी आकांक्षा, इथेच जवळ आश्रमात राहते. पण तुम्ही काहीतरी लपवताय ना? खरं सांगा. ज्याला दादाचा मोठा केला, वाढवला, त्यालाच घराबाहेर हाकललं. आजोबा, तुम्ही रडू नका. तुम्ही चला बरं माझ्यासोबत माझ्या घरी. आम्ही काळजी घेऊ तुमची. पुरी, अगं काय नातं तुझं माझं? आजोबा, आपलं माणुसकीचं नातं आहे. तर माणूसच माणसाच्या उपयोगी नाही आला तर काय उपयोग आहे त्या माणसाचा? आणि तसंही आमच्या आश्रमात खूप सारे आजी आजोबा आहेत. तुम्हीही चला, आम्ही तुमची काळजी घेऊ. चला, उठा बरं तुम्ही. उठा उठा उठा, पटकन उठा. चला माझ्यासोबत. साऱ्या जगात रंग भरले, बेरंगी हे जगणे सरले. आशेचा सूर्योदय झाला, हो दीर्घायुषी आकांक्षा. आकांक्षा एक प्रभळीशा. आकांक्षा, आकांक्षा. कोण आहे का आकांक्षा तुझ्याबरोबर? आहे अगं, हे आजोबा मला वाटेत येताना भेटले. एकटेच झाडाखाली रडत बसले होते. त्यांच्याशी बोलल्यावर मला समजलं की त्यांच्या मुलांनी त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढलं. तुम्ही सरपंच ना, म्हणजे त्या जयवंतचे वडील? ठीक आहे आजोबा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, जेवून घ्या, मग तुम्हाला मी घरी सोडून येतो. कोणाला जेवण नको, असं घर पण नको, कुठेही बरे रस्त्यावर बरेच पण घरी जाणार. दादा, दादा, या आजोबांना राहू दे ना इथे. आपण काळजी घेऊ त्यांची. आकांक्षा, तू काय बोलतेस? त्याच्या मुलांनी जयवंतने आपल्याला एवढा त्रास दिला, आपला आश्रम तोडण्याचा प्रयत्न केला, तुझ्या वाईट नजर ठेवली आणि तू त्यांना आपल्या आश्रमात ठेवायचं बोलतेस? कसं शक्य आहे? दादा, पण यात या आजोबांची तरी काय चुकी आहे? आपण देव तर नाही आहोत. माणूस म्हणून एका माणसाचा विचार तर नक्कीच करू शकतो. आकांक्षा, ठीक आहे आकांक्षा, तुझ्या एवढं मोठं मन नाही माझं. तू बोलतेस तर आपण ठेवून घेऊया ना. आकांक्षा, आकांक्षा.
श्वास घ्या. करून घ्या शेवटचं चेकअप करून घ्या. आता सगळ्यांचं तिकीट फाटणार. हे पेपर आणलेत. आश्रम खाली करायचा. तुम्हाला मॅनर्स वगैरे आहेत की नाही? सरपंच आहेत म्हणून कुणाला काही बोलणार ना. ताकदीचा उपयोग योग्य जागी करावा. ताकदीचा उपयोग दाखवू का तुला? काय समजतं का तुम्ही स्वतःला? नऱ्या बाबा तुम्ही इकडे? हो मी इथंच. तू मला घराबाहेर काढलंस. माझ्याच गावात मी भिकाऱ्यासारखा वणवण उपाशी भटकलो. या पोरीनं मला इथं आणलं. मी तुझा बाप आहे माहीत असून सुद्धा या आश्रमात मला ठेवलं. या तुझ्या पोराचाही तिनं सांभाळ केला आतली. आणि तू हे आश्रम हे मंदिर हे तोडायला आलास. अरे माणूस आहेस का जनावर? माणूसच फक्त आतला जनावर मारला पाहिजे. हो हो पुरी माफ कर मला. मी तुम्हा सर्वांशी जनावराप्रमाणे वागलो आणि तरी तुम्ही माझ्या वडिलांना आश्रमात ठेवलं. चला बाबा. अरे नाही यायचं त्या नरकात. तोंड नाही बघायचं तुझा. मी खरंच तुमची सेवा करीन. या सरपंचाच्या पदवीने मात चढला मला. चला बाबा. नद्या आकांक्षा आकांक्षा. Old age home is not the end of life. How beautiful this life is. One should live happily till the very last breath. And indeed, this little baby Akansha brought a new hope in the life of these grandparents. Every morning brings a new passion in our life. Then why sit complaining with a sad face? This life is beautiful and we will make it more beautiful.